अव्वल नंबर से। आणि एक अपडेट येते महत्त्वाची, गृहमंत्री पद कुणाला मिळणार? गृहमंत्री पद भाजपला मिळणार, शिंदेंकडे जाणार। गृहमंत्री पदाचा निर्णय अमित शहा सोबतच्या बैठकीनंतर घेतला जाणार आहे। त्यामुळे गृहमंत्री पदासंदर्भातला ठोस निर्णय मंत्रिमंडळ शपथ घेत असताना किंवा मुख्यमंत्री शपथ घेत असताना सध्या तरी समोर येत नाहीये। संजय शिरसाट यांनी या संदर्भातले अपडेट्स दिलेत। दानदा, अतिशय कळीचा मुद्दा हा बनलेला आहे अगदी सुरुवातीपासूनच, कारण मुख्यमंत्री पद जर भाजपकडे जाणार असेल तर स्वाभाविकपणे दुसरा प्रश्न उपस्थित केला गेला की जर मुख्यमंत्री पद तुमच्याकडे तर मग गृहमंत्री पद आम्हाला हवं आहे, कारण 2 नंबरचं ते महत्त्वाचं पद आहे आणि त्यामुळे या पदावरच्या दाव्यावरूनच हा सगळा राजकीय संघर्ष, एक सुप्त संघर्ष आपल्याला पडद्यामागे दिसतोय। वाटाघाटींमधला सगळ्यात मोठा अडथळाच हा गृहमंत्री पद आहे आणि त्याचा तोडगा इथं निघू शकलेला नाहीये, दिल्लीत सुद्धा निघू शकलेला नव्हता। आता अमित शहांच्या बैठकीतून निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मला वाटतं आपण पुन्हा चर्चेवरती जाऊया। मान्यवर पाहुणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। केतकर सर, तुम्ही मुद्दा मांडत होतात आझाद मैदानाबद्दलचा, तुम्ही बोला। आझाद मैदानाच्या संदर्भामध्ये आता तिथे वास्तविक भरपूर मोर्चे बघायला मिळालेत लोकांना मुंबईच्या, आणि आज तिथे शपथविधी होतोय। म्हणजे हा जो एक चेंज आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे सांस्कृतिक चेंज म्हणता येईल आपल्याला किंवा कसंही, तर तो त्याच्यावरती खूप मोठी मुंबईकरांमध्ये सध्या चर्चा झाली की जिथून मोर्चे निघाले तिथे आज शासन तयार होत आहे। आणि सामान्य माणूस जेव्हा मुंबईमध्ये सरकार दरबारी काही मागायला येतो तेव्हा तो आझाद मैदानात पहिल्यांदा येतो। मंत्रालयातलं सरकार हे आझाद मैदानावर यावं आणि त्याची दखल घ्यावी याच्यासाठी सातत्यानं ते सामान्य माणूस प्रयत्न करत असतो। मग वेगवेगळ्या संघटना संस्था तिथे येत असतात, पण हे अंतर कमी करणं आज सिंबॉलिक हे अंतर कमी झालं, पण भविष्यामध्ये जनता आणि सरकार यांच्यातलं अंतर कमी करणं फडणवीसांच्या समोरचं मोठं आव्हान असेल, त्या सरकार समोरचं आव्हान असेल। मी बोलायचं ना, एक जण एक तर आव्हान असं खरं सांगितलं तर पॉलिटिकल आव्हान ह्या म्हणजे फडणवीस शिंदे यांच्यापुढे कसलंच नाहीये। आता प्रश्न हा राहतो की ह्या आव्हानांमध्ये जसं आपण विचारलं मला की लोक म्हणजे समाज आणि ते हे संपूर्ण ही जी निवडणूक आहे ना सर, ती 2 जणांच्यात विभागलेली नाही। दिस वॉज 288 डिवायडेड बाय 6, आणि त्याचं जेव्हा तुम्ही वर्गीकरण करता की नाही त्यावेळेला समाजातला प्रत्येक घटक इतकी मतं कशी काय मिळतात हो, तुम्ही विचार करा ना। आता ह्याच्यामध्ये 2 फॅक्टर्स फार महत्त्वाचे आहेत। असंच आपण एक ॲसेस करायचं झालं तर फडणवीसांकडे काहीतरी बॅकग्राऊंड आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, थोडं लॉजिस्टिक्स होतं, शिंद्यांकडे सुद्धा कंपॅरेटिव्हली होतं। एक जे त्याच्यातले आहेत अजितदादा पवार, म्हटलं तर नाकारलंच। अच्छा, एक छोटीशी अपडेट आपण देऊयात। देवेंद्र फडणवीस सध्या रवाना होत आहेत अमित शहांच्या भेटीला, आणि अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची एक एकत्रित बैठक घेतील आणि गृहमंत्री पदासंदर्भातला निर्णय सुद्धा कदाचित या बैठकीत किंवा यानंतरच्या बैठकीमध्ये निश्चित होण्याची शक्यता आहे। संजय सर, गृहमंत्री पदावर त्या मुद्द्यावर मी येतो, आधी जे बोलत होतो त्याच्यावरती की सामाजिक लेवलवरती आपण म्हणाला तसा उलट सपोर्ट इथे आपल्याला पाहायला मिळतंय। म्हणजे तुम्ही बघा ना, मराठा आंदोलन होणार होतं, धनगर आंदोलन, आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे एवढं सतत पेटतं ठेवून सुद्धा इतकं प्रचंड बहुमत कसं? आणि ज्या एका व्यक्तीला इन्फ्रास्ट्रक्चर, लॉजिस्टिक्स याच्यातला खूप म्हणजे हे होतं, अजित पवारांबद्दल मी बोलतोय, त्यांचं यश कसं काय तुम्ही मोजणार आहात? म्हणजे हा ओव्हरऑल जे यश आहे या 3 व्यक्तींचं, मी व्यक्ती म्हणजे म्हणतोय अशासाठी कारण ते इलेक्शन 2 भागामध्ये मी धरत नाही, ते 6 व्यक्तींच्यात आहे। हो, मिलिंद सर, तुम्हाला गृहमंत्री पदावर एक असं विचारायचं होतं की ह्यातनं मेसेज काय जातोय? कारण दाखवताना तर चित्र असं आहे की आम्ही सगळे एक आहोत, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, पण गृहमंत्री पद असो किंवा शिंदेची नाराजी असो, या गोष्टींचं सोल्युशन काही ठोसपणे समोर येत नाहीये। नाही, डेफिनेटली मला असं वाटतं की तो कळीचा मुद्दा आहे, बरोबरच आहे, आणि तो असणं पण स्वाभाविक आहे। कारण की आपण सुरुवातीपासून जेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद हा विषय जेव्हा सुरू झाला तेव्हा रोल रिव्हर्सल 100% होईल
आणि तसा जर आपण विचार केला की रोल रिव्हर्सल असेल तर डेफिनेटली मग उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे जो दावा करतायत त्याला कुठेतरी एक लॉजिकल एंडिंग येतं. परंतु ते इतकं महत्वाचं पद आहे की ते पद आपण देऊ शकतो का, आणि त्याच्या संदर्भातच आता हा सगळा संभ्रम निर्माण झालेला आहे. परंतु एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा फार महत्वाचा मुद्दा अशासाठी असणार आहे, आणि त्यासाठी मला असं वाटतं ते सोडत नाहीत. एरवी त्यांचा तसा तो स्वभाव पण नाहीये, कारण आम्ही ठाणेकर म्हणून त्यांना जे बघत आलेलो तर ते फार असे हापापलेले नसतात, कुठच्या गोष्टीचं प्रेस्टिज करत नाहीत. गेल्या 2-2.5 वर्ष मग आता इतकं शेवटच्या क्षणापर्यंत का ताणलं जातं? म्हणजे आता 1 तास आहे शपथ घ्यायला. मला असं वाटतं की त्याचं एक साधं सोपं कारण की ही एक ह्युमन टेंडन्सी आहे. एकतर मुख्यमंत्री पदावर एक पद तुम्हाला पायरी खाली उतरायचं आहे, नंबर 1. त्यानंतर एक फार महत्वाचा विषय असा आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात आपल्याला किंवा भारतीय जनता पक्षाला एक फॉलबॅक सिस्टीम आहे RSSच्या 30-40 संघटनांची, आणि आता ह्याच्या नंतरची जी संपूर्ण प्रोसेस आहे म्हणजे केवळ उपमुख्यमंत्री पद, केवळ गृहमंत्री पद हा विषय नाही. एकनाथ शिंदेंना शिवसेना वाढवायची आहे, कारण मुंबई महापालिकेत त्याच्यावर तो फायनल असलीचा तो जो आहे तो शिक्का लागणार आहे. तर त्यांच्याकडे अशी कोणतीही फॉलबॅक सिस्टीम नसल्यामुळे पॉवरमध्येच राहणं, आणि म्हणून उपमुख्यमंत्री पदाला ते तयार पण झालेले आहेत, त्यालाही ते तयार होत नव्हते. परंतु मला असं वाटतं की त्यांनी आता गृहमंत्री पद मागून किंवा त्याच्यावर दावा करून तो आपल्याला संपूर्णपणे ते सिद्ध त्यांना करून दाखवायचं की बाबा आम्ही येऊ, पण ह्याच्या सकट येऊ, कारण की ती माझ्यापेक्षा पुढची युतीची पण गरज आहे, संघटनेची सुद्धा ती गरज आहे, आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही सिम्पॅथेटिकली विचार करावा. आणि यासाठी मला वाटतं हा शेवटपर्यंत हा ताण वाढलेला आहे. नक्कीच अगदी बरोबर आहे. 5:30ची वेळ आहे खरं तर, आणि 1 तास जेमतेम शिल्लक आहे. राज्याचं राजकीय भविष्य पुढचं कसं असेल हे 5:30 नंतर आपल्याला समजू शकणार आहे. चिन्मय आपल्याकडे यायचंय, तुमच्याकडे मी पुन्हा येते, पण छोटासा ब्रेक घेऊया. हे महाकव्हरेज असं सुरू राहील.